मस्त झणझणीत चिकनचा खरडा खायचा असेल ना तर काय करायचं, पातेल्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आणि मस्त फ्राय करून घ्यायचं. आता इथं तेल देखील आपण कमीच वापरलं आहे, फक्त 1 पळी तेल वापरले मी चिकन फ्राय करण्यासाठी. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. एक 7 ते 8 मिनटामध्ये चिकन चांगलं शिजलं जातं. एकसारखं चम्मच फिरवत इथं चिकन शिजवून घेतलं आहे मी, कारण आपण एकसारखं जर याला हलवलं नाही तर जळू शकतं, खाली करपू शकतं चिकन. त्याकरता एकसारखं आपल्याला मिक्स करायचं आहे. आता इथं बघा व्यवस्थित चिकन शिजलं आहे आपलं आणि आता त्याला मी प्लेटमध्ये काढून घेते. तर हे शिजलेले चिकन आहे ना, नुसतं खायला पण खूप भारी लागतं. तसंच जर तुमच्या तोंडाला चव नसेल ना तर मस्त झणझणीत चिकनचा खरडा करून खायचा या पद्धतीने. तोंडाची चव लगेच रिटर्न येते का नाही बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 मिरच्या टाकल्यात मी हिरव्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. आता हे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे. तर खरडा करायचं वाटण आपण रेडी करून घेतले आणि चिकन फ्राय केल्याच्या नंतर जे तेल उरलेलं ना त्याच तेलामध्ये मी कांदा टाकला बारीक चिरलेला. आता याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. मस्त गोल्डन कलरचा होईपर्यंत कांदा फ्राय झाला की आपण मिक्सरच्या भांड्यातून जो ठेचा तयार केला आहे ना तो याच्यामध्ये ॲड करायचा. इथं तिखट आपल्या आवडीनुसार करायचं, कारण बरेच जण तिखट खात नाही, तर कमी मिरची टाकायची पण कोथिंबीर भरपूर टाकायची. कोथिंबीर भरपूर टाकली ना काय होतं, मस्त ठेच्याला हिरवा कलर येतो बरं का. आता इथं हा जो ठेचा आहे ना तो व्यवस्थित असा फ्राय करायचा, म्हणजे जोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही ना तोपर्यंत याला फ्राय करत राहायचं. याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे मी, कारण या ठेच्याला पण चांगली चव आली पाहिजे ना त्याकरता. तर मीठ आपण पूर्वी पण चिकन फ्राय करताना टाकलेलं होतं, त्याकरता बेतानेच याच्यामध्ये मीठ टाकायचं, नाहीतर हा ठेचा खारट होईल. चिकन फ्राय केलेले मी याच्यामध्ये ॲड करून घेतले आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला. तर बघूनच तोंडाला पाणी सुटतं की नाही हा ठेचा. फक्त 4 ते 5 मिनटं याला मी मस्त फ्राय करून घेतले आणि आता प्लेटमध्ये काढून घेते. याला तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर. तर मी इथं मस्त फुलके बनवलेले गरम गरम, छानपैकी फुललेला मऊ लुसलुशीत असा फुलका आणि हा ठेचा खूप भारी लागत होतं. तर घ्या, आपला इथं फुलका पण रेडी झाला आहे. दुसरा फुलका पण मी रेडी करून घेते आणि मग नंतर आपण जेवायला बसायचं. सोबत कांदा आणि लिंबू. तर याच्यावरती छानपैकी लिंबू पिळायचं, फुलका तोडायचा मस्त लुसलुशीत असा आणि चिकन ठेच्याबरोबर खायचा. खूप भारी लागतोय, नक्की ट्राय करा.